जीवात जीव असेपर्यंत उद्धव ठाकरे यांची कधीही साथ सोडणार नाही असं सांगून बंडखोरी करणाऱ्यांवर गद्दा शिक्का मारणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांनीही सत्तेच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी जवळपास 4 तासांची चर्चा करून निर्णयाप्रत असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलंय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार असलो तरी मातोश्रीवर एकही शब्द उलटून बोलणार नाही असंही ओमराजे निंबाळकर म्हणालेत. मात्र ओमराजे निंबाळकर यांच्या नव्या राजकीय निर्णयाने धाराशिवच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. कारण ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राणा रणजितसिंह पाटील हे देखील सत्तेतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे महायुतीत त्यांचं कसं जमणार, त्यांचे राजकारण पुढे कोणती दिशा घेणार, ओमराजे सत्तेतल्या राणा पाटलांशी जुळवून घेणार का, असे प्रश्न निर्माण झालेत. ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांचा हा निर्णय अचानक झालेला नसून त्याची झलक यापूर्वीच विधान परिषद निवडणुकीत दिसून आली होती, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी महाविकास आघाडीला धोका दिलाय का? पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली. मात्र त्यांचा हा निर्णय अचानक झालेला नसून त्याची झलक यापूर्वी विधान परिषद निवडणुकीत दिसून आली होती, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निकालाने महाविकास आघाडीतील मतफुटी उघड केल्याचे बोललं जात आहे. सोमवारी राज्यातील विधान परिषद जागांचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये धाराशिव, लातूर, बीड मतदारसंघात भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांनी काँग्रेसचे महेश देशमुख यांचा तब्बल 721 मतांनी पराभव करत विक्रमी विजय मिळवला. या निवडणुकीत बसवराज पाटील यांना 845 मतं मिळाली तर महेश पाटील यांना केवळ 124 मतांवर समाधान मानावं लागलं. 14 मतपत्रिका कोऱ्या राहिल्या तर 14 मते बाद ठरली. राज्यातील या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने झालेला हा विजय ठरला आहे. मात्र या निकालानंतर सर्वाधिक चर्चा होत आहे ती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेची. कारण निवडणुकीपूर्वी ते ठाकरे गटात असतानाही स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रभावाखालील मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप केला जातोय. ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी अनेक दिवस संभ्रमाचं वातावरण ठेवलं होतं. कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र आता समोर आलेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून त्यांची राजकीय दिशा आधीच निश्चित झाली होती का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा प्रभाव मानला जातो. त्यामुळे त्यांच्या प्रभावाखालील अनेक नगरसेवक, सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या निकालामुळे ठाकरे गटातील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली आहे. आधीच पक्षातील अनेक नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात गेले असताना आता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयामुळे मराठवाड्यात ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे शिंदे गटात प्रवेशाची घोषणा करण्यापूर्वीच विधान परिषद निवडणुकीत भाजपला अप्रत्यक्ष मदत झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील नेते ओमराजे निंबाळकर यांच्यावर अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. ओमराजे निंबाळकर यांनी राजकीय निर्णय घेण्याआधी मतदारसंघातील महत्त्वाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतलं होतं. जवळपास 4 तास त्यांची बंद दाराआड कार्यकर्त्यांची चर्चा केली. सर्वसामान्यांची कामे व्हावीत यासाठी सत्तेत जावं लागेल असा कार्यकर्त्यांचा सूर असल्याचं सांगत ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलंय. पण शिंदे सेनेत प्रवेश करताना त्यांनी प्रामुख्याने 2 कारणं दिली आहेत. पहिलं कारण म्हणजे निधीची चणचण. ओमराजे निंबाळकर म्हणालेत की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बसलो आहोत, परंतु विरोधी पक्षात असल्याने निधीची फार मोठी अडचण आहे. मतदारसंघात ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठीही सुद्धा आम्हाला प्रचंड अडचणी येत होत्या. हक्काचा निधी मिळत नसल्याने विकास कामे पूर्णपणे ठप्प झाली होती. आणि यातलं दुसरं कारण म्हणजे सत्ता नसल्याने स्थानिक पदाधिकारी हतबल झाले आहेत आणि निवडणुकीतील पराभवाची भीती त्यांना जाणवतीये. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मशालीवर उमेदवार उभे होते. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, लढाऊ बाण्याने निवडणुका लढवल्या, परंतु आम्हाला यश मिळालं नाही. शेवटी आम्ही राजकारणी कार्यकर्त्यांच्याच भरोशावरच निवडणुका लढवत असतो. सत्ता नसल्याने कामे करता येत नाहीत, त्यामुळे आपण निवडणुका हरलो असं आमच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना सोडायला भाग पडले असे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलंय. बैठकीत कार्यकर्त्यांनी
ओमराजेंसमोर आपली कैफियत मांडली. आता संघर्ष पुरे झाला. जनतेची कामे करायची असतील तर सत्तेशिवाय पर्याय नाही असा सूर कार्यकर्त्यांनी लावलाय. शेवटी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत असल्याचं ओमराजे निंबाळकरांनी जाहीर केलंय. मात्र पक्ष बदलत असतानाही मी एकनाथ शिंदेच्या सोबत जात असलो तरी मातोश्री किंवा उद्धव ठाकरेंविरोधात एकही शब्द उलटून बोलणार नाही अशी भावनिक साधही त्यांनी घातली आहे. आता या सगळ्यात एकीकडे ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश करून आपली नवी राजकीय वाट निवडली आहे, तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीतील हा निकाल त्यांच्या राजकीय भूमिकेचा पहिला संकेत होता का, यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धाराशिव, लातूर, बीडच्या निकालाने महाविकास आघाडीतील मतफुटी आणि बदलते राजकीय समीकरणे पुन्हा एकदा अधोरेखित केली आहेत. तर तुम्हाला या परिस्थितीबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.